श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. बेलसरे गोंदवलेकर महाराजांना एकदा प्रश्न विचारत होते. ते म्हणाले, महाराज, सद्गुरूंशिवाय काही विद्या नाही किंवा आत्मज्ञान नाही. मग येशू ख्रिस्ताच्या चरित्रामध्ये त्याला तर सद्गुरूच नाही आहे, आणि मग येशू ख्रिस्ताला ज्ञान कसं काय झालं? असा प्रश्न बेलसरेंनी ज्या वेळेला महाराजांना, म्हणजे वाणी रूपातल्या तात्यासाहेब केतकर या महाराजांना जेव्हा हा प्रश्न विचारला, तेव्हा महाराज एका क्षणात म्हणाले, गुरु नाही कसा? त्याच्या डोक्यावर येऊन एक कबूतर बसलं होतं ना, आणि म्हणाले की मानवी गुरुच हवा असं काही नाही. गुरु कुठल्याही रूपामध्ये येऊन तुम्हाला ज्ञान देऊ शकतात. बघा, म्हणजे महाराजांना हे कसं काय कळलं? किंवा महाराजांनी बायबलचा अभ्यास कधी केला? किंवा महाराजांना त्याच्या डोक्यावर कबूतर येऊन बसलं होतं याची काय कल्पना? म्हणजे महाराज काय म्हणाले की एकदा का तुम्ही आत्मज्ञानी झालात की जिथून ज्ञानाचा उगम होतो त्या भगवंताशी तुम्ही एकरूप होता, आणि भगवंताशी एकरूप झाल्यामुळे जगातलं सर्व ज्ञान तुमच्या पुढे हात जोडून उभं असतं. जिथून ज्ञान उत्पन्न होतं तिथेच पोहोचलात, मग आणखीन कशाची गरज पडणार नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही वर्णन केलं आहे ते चुकीचं आहे असं आपल्याला म्हणताच येणार नाही. कारण एकतर ते आत्मज्ञानी होते, एकतर ते त्रिकालज्ञानी होते, किंवा भगवान गोपाल कृष्णच वेश बदलून ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपामध्ये आलेले होते. ज्ञानेश्वरीमध्ये जे काही चित्र निर्माण केलंय, जे काही प्रसंग त्यांनी रेखाटले आहेत, जे हुबेहूब वर्णन केलेलं आहे, ते नक्कीच घडलं असणार यात शंका नाही. आणि म्हणून पुढच्या गीतेच्या श्लोकामध्ये भगवान इथे भगवान गीता सांगताना जो काही उपदेश करतात तोच उपदेश ज्ञानेश्वर महाराज आपल्याला या ज्ञानेश्वरीतून करतायत. म्हणजे भगवान कृष्णच ज्ञानेश्वर महाराज आहेत हे समजायला काही हरकत नसावी. पुढचा 4था श्लोक आपण बघूया. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः.
अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. पांडवांच्या सैन्यामध्ये कोण कोण मोठमोठे योद्धे होते याची यादी इथे दुर्योधन आचार्यांना सांगतो आहे. युद्धामध्ये या सर्व प्रमुख नेत्यांचं महत्त्व एक विशेष असतं आणि अशा प्रकारची प्रमुख मंडळी जेव्हा युद्धामध्ये उपस्थित असतात तेव्हा सैन्याला एक मनोबल प्राप्त होतं, त्यांना एक धैर्य प्राप्त होतं, त्यांना एक आधार प्राप्त होतो आणि ते मनापासून युद्ध करतात. जीवन ज्याला समजतं, मानवी भावभावना, मानवी व्यवहार, त्यामधले कंगोरे, नातेसंबंध, त्यांचे असणारे हितसंबंध, त्यांचे असणारे स्वार्थ, या सगळ्या जीवनातल्या गोष्टी ज्याला कळतात त्याला गीता निश्चितपणे समजेल. गीता कळण्यासाठी काहीतरी मनाची पूर्वतयारी असणं आवश्यक आहे, काहीतरी अभ्यास असणं आवश्यक आहे, काहीतरी पूर्वी केलेली साधना आवश्यक आहे आणि अगदीच काही नसेल तर निदान आपण अर्जुनाच्या भूमिकेमध्ये जाणं तरी आवश्यक आहे. अर्जुन झाल्याशिवाय गीता समजणार नाही. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्याच बरोबरीचे असणारे अनेक शूर आणि महान धनुर्धारी आहेत. त्यामध्ये युयुधान, विराट आणि द्रुपद या नावाचे राजे आहेत, जे महापराक्रमी आणि श्रेष्ठ असणारे योद्धे आहेत. आता या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं भाष्य आपण बघूया. 96वी ओवी आहे. आणिकही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती. पांडवांच्या सैन्यामध्ये आणिकही असाधारण असे वीर आहेत, जे शस्त्र आणि अस्त्र चालवण्यामध्ये पटाईत आहेत, क्षात्र धर्मामध्ये निपुण आहेत, म्हणजे खऱ्या अर्थाने क्षत्रिय पुरुष आहेत आणि क्षत्रिय धर्म म्हणजे क्षात्र धर्म पाळण्यामध्ये म्हणजेच लढाई करण्यामध्ये आणि शत्रूवर तुटून पडण्यामध्ये ते निपुण आहेत. असे अनेक वीर त्यांच्या या सैन्यामध्ये आहेत. पुढची ओवी. जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुनांसारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेचे. पांडवांच्याकडे जे लोक आहेत ते बलाने, प्रौढीने आणि पौरुषाने आणि शौर्याने भीम आणि अर्जुनांसारखे तुल्यबळ आहेत. त्यांचं बळ अफाट आहे, त्यांचं पौरुष म्हणजे पराक्रम आणि प्रौढी
प्रौढी याचा अर्थ अनुभव. त्यांच्यापाशी भरपूर अनुभव पण आहे. असे अनेक वीर आहेत, त्यांची मी आता नावं तुम्हाला त्या त्या प्रसंगाने सांगेन, असं दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो आहे. 98वी ओवी. येथ युयुधानु सुभटू, आला असे विराटू, महारथी श्रेष्ठू द्रुपद वीरू. आता या सैन्यामध्ये कोण कोण राजे आहेत त्याचं वर्णन दुर्योधन करतोय. विराट नावाचा राजा आहे, युयुधान नावाचा राजा आहे, महारथी असणारा द्रुपद आहे. आता महारथी या शब्दाचा अर्थ समजून घ्या. महारथी याचा अर्थ एकाच वेळेला 10,000 लोकांबरोबर युद्ध करू शकण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे, सामर्थ्य आहे, तेवढं बळ आहे, त्याला महारथी म्हणतात. आणि असे अनेक महारथी पांडवांच्या सैन्यामध्ये होते. आणि मुद्दाम त्यांच्याकडे द्रुपद राजा आहे हे सांगण्याचं कारण म्हणजे द्रुपद हा द्रोणाचार्यांचा वैरी आहे. त्यांची कथा मी मागच्याच भागात तुम्हाला सांगितली आहे. तुमचा वैरी बघा त्यांच्या शत्रुपक्षामध्ये आहे आणि तो आता निश्चितपणे तुम्ही केलेल्या अपमानाचा बदला घेणार, हे त्याला द्रोणाचार्यांना सुचवायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.